नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील जिल्हे व त्या जिल्ह्यातील चालू घडामोडी अभ्यासणार आहोत। तर बघा, पोलीस भरतीसाठी म्हणजे चालू घडामोडी वर खूप प्रश्न विचारले जातात, त्यासाठी चालू घडामोडी चा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी विषयी अभ्यास करणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, माहिती अधिकार दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर 28 सप्टेंबर या दिवशी माहिती अधिकार दिन साजरा करण्यात येतो। शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर तोरणा किल्ला आपल्याला सांगता येतो। सर्वात प्रथम शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि ते कधी जिंकलेला आहे बघा, तर 1646 मध्ये जिंकलेला होता। आणि तेव्हा शिवाजी महाराज किती वर्षाचे होते? तर 16 वर्षाचे होते शिवाजी महाराज। आणि तोरणा किल्ल्यालाच आपण मराठ्यांच्या अभिमानाचे प्रतीक सुद्धा मानलं जातं। बघा, शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम तोरणा किल्ला जिंकला आणि ते 1646 मध्ये जिंकला। तेव्हा शिवाजी महाराज 16 वर्षाचे होते आणि मराठ्यांच्या अभिमानाचे प्रतीक सुद्धा कोणत्या किल्ल्याला मानलं जातं? तर तोरणा किल्ल्याला मानलं जातं। पुढचा प्रश्न बघा, कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला? कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा 1884 मध्ये बांधला आणि त्याच राजवाड्याला शाहू पॅलेस म्हणून सुद्धा ओळखलं जातं। शाहू पॅलेस म्हणून सुद्धा ओळखलं जातं। पुढे बघा, पुढचा प्रश्न, अदर पूनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत? बघा, अदर पूनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत? तर सिरम इन्स्टिट्यूट याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्याला सांगता येतात। कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रात आहे? पेंच, मेळघाट आणि ताडोबा हे व्याघ्र अभयारण्ये महाराष्ट्रात आहेत। प्रश्न असा पण येऊ शकतो की पेंच, मेळघाट, ताडोबा हे व्याघ्र अभयारण्य कुठे आहेत? तर महाराष्ट्रात आहेत। बघा, पुढचा प्रश्न बघा, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। आणि कळसुबाई शिखराविषयी बघा आणखी माहिती आपल्याला, कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि कळसुबाई शिखराची लांबी किती आहे बघा, तर 1646 मीटर इतकी लांबी आहे। आणि ते फूट मध्ये म्हणलं तर किती फूट आहे बघा, तर 5400 फूट इतकी सांगता येते आपल्याला। आणि महाराष्ट्राचा माता सुद्धा कोणाला म्हणजे म्हटलं जातं? तर कळसुबाई शिखराला म्हटलं जातं। पुढे बघा, पुढचा प्रश्न, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? तर पुणे शहरामध्ये आहे। पुढे बघा, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? तर छत्तीसगड या राज्याच्या सीमेवर आहे। आणि इंद्रावती नदीला गोदावरीची उपनदी सुद्धा म्हटलं जातं। बघा, गोदावरीची उपनदी। पुढे बघा, पुढचा प्रश्न, रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? बघा, कुठून कुठे जाताना विचारलंय, रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? तर कारजिडा घाट लागतो। कारजिडा घाट हे रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना लागतो। पुढे बघा, ऑगस्ट 2021 पर्यंत भारतात कोविड-19 या विषाणूच्या किती लाटा आलेल्या आहेत? बघा, आपल्याला कोविड-19 या विषाणूच्या किती लाटा आलेल्या आहेत 2021 मध्ये? तर 2 आलेल्या सांगता येतं आपल्याला। अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे? तर काबूल आहे। बघा, काबूल ही कोणत्या देशाची राजधानी आहे असा पण प्रश्न येतो? तर अफगाणिस्तान या देशाची राजधानी काबूल आहे ना। 2021 मध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला?
बघा स्वातंत्र्य दिन 2021 मध्ये कितवा होता सेलिब्रेट केलेला, तर 75वा स्वातंत्र्य दिन होता आणि ते कोणत्या वर्षी होता, 2021 मध्ये होता. पुढे बघा, महाराष्ट्र सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो. बघा, महाराष्ट्र सिंहस्थ कुंभमेळा कुठे भरतो, तर नाशिक येथे भरतो. बघा, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली. बघा, आपल्याला श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना विचारलेला आहे आणि अमरावती येथे विचारलेला आहे, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली आहे. व्ही कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे. बघा, व्ही कुरियन ही नाव कशाशी संबंधित आहे, तर धवल क्रांतीशी संबंधित आहे असं आपल्याला सांगता येईल. बघा, आणि धवल क्रांतीचे जनक कोण होते. बघा, तर डॉक्टर वर्गीस कुरियन होते. असा पण प्रश्न येऊ शकतो की धवल क्रांतीचे जनक कोण होते, तर डॉक्टर वर्गीस कुरियन होते. वर्गीस कुरियन होते. बघा, आणि धवल क्रांतीशी संबंधित काय सांगता येईल, तर आपल्याला ते 13 जानेवारी 1970 मध्ये सुरू करण्यात आली होती. बघा, धवल क्रांती 13 जानेवारी 1970 मध्ये सुरू करण्यात आली होती. 70 मध्ये सुरू केली होती. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट कुठे आहेत. बघा, 2 युनिट कुठे आहेत, तर नागपूर आणि धुळे सांगता येईल आपल्याला. महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट नागपूर व धुळे येथे आहेत. पुढचा प्रश्न बघा, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे. बघा, तर राधानगरी धरण हे भोगावती नदीवर बांधण्यात आलेला आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि ते कधी बांधलेलं आहे. बघा, तर 1909 मध्ये सुरू केलेलं होतं. 1909 मध्ये सुरुवात होती आणि 1954 मध्ये पूर्ण झालेलं होतं. आणि त्याची क्षमता किती होती. बघा, हे महत्वाचं आहे. राधानगरी धरणाची क्षमता किती होती असा पण प्रश्न येऊ शकतो, तर 236.79 दशलक्ष मीटर एवढी होती. बघा, घनमीटर एवढी होती. घनमीटर. बघा, राधानगरी धरण हे भोगावती नदीवर बांधण्यात आलेलं आहे आणि ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि 1909 ते 1954 दरम्यान बांधण्यात आलेलं आहे. आणि त्याची क्षमता किती होती बघा, तर 236.79 दशलक्ष घनमीटर इतकी राधानगरी धरणाची आपल्याला क्षमता सांगता येते. पुढे बघा, महाराष्ट्रात तंटामुक्ती गाव मोहीम कधीपासून सुरू झाली, तर 15 ऑगस्ट 1907 पासून महाराष्ट्रात तंटामुक्ती गाव मोहीम सुरू झाली आहे. बघा, पुढचा प्रश्न, मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे. मीराबाई चानूवर प्रश्न बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे. बघा, मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे मीराबाई चानू. आणि तिने 49 किलो वजनी गटात कोणते पदक मिळवलेलं आहे, तर रौप्य पदक मिळवलेलं आहे. रौप्य पदक हे पण महत्वाचं आहे. कांस्य, रौप्य कोणतं पदक मिळवलं ते पण विचारलं जाऊ शकते, त्यासाठी सर्व लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा, मेरी कोम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर आनंद यादव हे सांगता येतील आपल्याला. बघा, झोंबी यादव या पुस्तकाचे लेखक कोण होते, तर आनंद यादव होते. असा पण प्रश्न येऊ शकतो की आनंद यादव यांचे कोणते पुस्तक आहे, तर झोंबी आहे. पुढे बघा,